रात्रीचा तिसरा प्रहार होता. गाव शांत झोपेत बुडालेलं होतं. पण स्मशानजवळ एक हलकासा आवाज घुमत होता. "आई, आई, तू कुठे आहेस?" तो आवाज एका लहान मुलाच्या आत्म्याचा होता. 5 वर्षाचा रोहन, जो काही वर्षांपूर्वी अपघातात गेला होता. त्याच्या डोळ्यात अजूनही प्रेमाची आस होती की आईच्या कुशीत जाण्याची ओढ होती. तो दरवाजा स्मशानाकडे उठून आपल्या घराकडे जात असे. पण घरात आता कोणी नव्हतं. आई दुःखाने शहर सोडून गेली होती. तरीही आत्मा थांबत नव्हता. तो प्रत्येक रात्री घराभोवती फिरत राहायचा. आईच्या आवाजाचा शोध घेत होता. एके दिवशी चंद्रप्रकाशात त्याला एक स्त्री दिसली. ती जमिनीवर बसून रडत होती. रोहनचा आत्मा थरथरला. तीच त्याची आई होती. तो धावत तिच्याकडे गेला, पण स्पर्श होत नव्हता. तो फक्त तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला की आई, मी इथंच आहे. आईला जणू काही जाणवलं. तिने आकाशाकडे पाहून म्हणाली की आज बाळा, आता शांत राहा. माझं प्रेम तुझ्यासोबत आहे. ते ऐकताच रोहनच्या आत्म्याला शांती मिळाली आणि चंद्रप्रकाशाला तो हळूहळू विरून गेला.